मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। तर यामध्ये हे पत्र 24 तारखेला जाहीर करण्यात आलेलं आहे आणि हे नाशिक जिल्ह्याकडून देण्यात आलेलं आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे म्हणजे ज्यांचेही 6 महिने प्रशिक्षण कंप्लीट झालेलं आहे आणि 5 महिने बाकी आहे तर त्यांना सध्या रुजू व्हायचं नाही आहे अशाबद्दलचं यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेली आहे। तर यामध्ये रुजू का व्हायचं नाही आहे हे आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर यामध्ये जो विषय बघू शकता, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी 11 महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत। उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की संदर्भ 1 अन्वये राज्यातील नोकरी इच्छुक विना अनुभवी युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरिता सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 11 महिने करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे। तर आपल्याला माहित आहे की 6 महिने प्लस 5 महिने असे 11 महिन्याची जे युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे ही सुरू झालेली आहे। तर माननीय आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई यांचे दिनांक 17 मार्च 2025 रोजीच्या बैठकीमध्ये शासकीय निमशासकीय शाळा तसेच खाजगी शाळा व महाविद्यालय उन्हाळी सुट्टीमुळे बंद राहणार असल्याचे, शाळा महाविद्यालयांमध्ये 5 महिने कालावधी वाढविण्याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत। यास्तव शासकीय निमशासकीय शाळा तसेच खाजगी शाळा व महाविद्यालय इत्यादी आस्थापनेवरील ज्या युवा प्रशिक्षणार्थ्यांचा 6 महिन्याचे प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आलेला आहे म्हणजे जेही विद्यार्थी शिक्षक किंवा शाळेवर युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले होते त्यांचे 6 महिन्याचे प्रशिक्षण जर कंप्लीट झालेले असेल तर त्यांना जे 5 महिन्याचे प्रशिक्षण परत कंप्लीट करायचं आहे। तर त्या विद्यार्थ्यांना जे प्रशिक्षण कंप्लीट करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेले आहे। तर बघू शकता अशा उमेदवारांचा पुढे 5 महिने प्रशिक्षण कालावधी सध्या वाढवण्यात येऊ नये। सदर प्रशिक्षण कालावधी वाढवण्याबाबतचे निर्देश वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त होताच आपणास कळवण्यात येईल। म्हणजे जे विद्यार्थी शाळेवर वर्क करत होते म्हणजे प्रशिक्षण घेत होते ते विद्यार्थ्यांचे जे टाइम पिरियड वाढवून दिलेला आहे 5 महिन्यांचा तर तो थांबवण्यात आलेला आहे कारण की उन्हाळी सुट्टी असल्यामुळे। कारण यामध्ये काय सांगितलं बघू शकता, सदर योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण अनुज्ञेय असेल। म्हणजे तुम्ही जेव्हा तिथे जॉईन होणार त्या दिवसपासून तुमचे 5 महिन्याचे प्रशिक्षण हे कंटिन्यू करण्यात येणार आहे। तर जेही विद्यार्थी महाविद्यालय किंवा कोणत्याही शाळेवर युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले असेल तर त्या विद्यार्थ्यांना सध्या जॉईन व्हायचं नाही आहे। त्यांच्यासाठी परत एक परिपत्रक जाहीर केलं जाणार आणि त्या परिपत्रकानुसार डेट देण्यात येईल तेव्हा तुम्ही जॉईन करू शकता आणि तेव्हापासून तुम्हाला 5 महिने परत यामध्ये प्रशिक्षण योजनेमध्ये तुम्हाला प्रशिक्षण घेता येणार आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती। यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।